नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वीचा वर्ग म्हणजे खूप महत्त्वाचा वर्ग असं समजला जातो आणि जवळजवळ 4 ते 5 महिन्यानंतर आपले 10वी बोर्डाचे पेपर येणार आहे। त्याच्यामुळे 10वीच्या विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे आपण येत आहोत मराठीमध्ये 10वीचं जे गणिताचं सिलेबस आहे त्याच्यातले जे एक्सरसाइज आहे ते आपण सॉल्व करणार आहोत। जे प्रॅक्टिस सेट आहे ते आपण काय करणार आहोत, सॉल्व करणार आहोत मित्रांनो। तर चला सुरुवात करू। आज पहिला धडा जो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे त्याच्यातल्या एक्सरसाइज जो प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 1.1 त्याच्यामध्ये पेज नंबर 4 वर पहिली ॲक्टिव्हिटी दिली तुम्हाला। ती ॲक्टिव्हिटी काय करायची होती, तुम्हाला कंप्लीट करायची होती। कंप्लीट करण्यासाठी काय दिलं होतं, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन। खाली काही 2 सायमल्टेनियस इक्वेशन दिले होते, ते सॉल्व करण्यासाठी आपल्याला जे ॲक्टिव्हिटी दिली होती ती काय करायची होती, कंप्लीट करायची होती। तर चला आपण एक एक स्टेपने काय करू, ती ॲक्टिव्हिटी काय करू, कंप्लीट करू। सगळ्यात पहिले दिलेलं इक्वेशन काय होतं, 5x + 3y = 9, त्याला इक्वेशन नंबर 1 द्या। सेकंड इक्वेशन दिलं होतं 2x - 3y = 12, त्याला इक्वेशन नंबर 2 दिलेत। आणि नंतर सांगितले लेट अस ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड। पहिल्या आणि दुसऱ्या इक्वेशनला तुम्हाला काय करायचं होतं, ॲड करायचं होतं। ॲड केलं फर्स्ट इक्वेशन 5x + 3y = 9, सेकंड इक्वेशन 2x - 3y = 12। आता यांना ॲड करायचे। आता बघा +3y आणि इथं -3y दोघी काय होऊन जातात, कट, मीन्स त्यांचे ॲडिशन 0 येऊन जाते। फक्त ॲडिशन कोणाची करायची राहते आपल्याला, 5x + 2x। 5x + 2x जर बघितलं तर आपण 7x म्हणजे पहिल्या बॉक्समध्ये येणार आहे तुमचं 7। राईट हँड साईडला पण काय करावं लागेल, तुम्हाला ॲडिशन करावं लागेल। 9 + 12 9 + 12 = 21। आता 7x ला मल्टिप्लाय तो 21 ला काय होईल, डिवाइड होईल। म्हणजे फर्स्ट 21 / 7। आता यांना डिवाइड जर केलं आपण तर 7 × 7 7 3 = 21 म्हणजे x ची व्हॅल्यू काय येणार आहे, 3। नंतर काय करायचं तुम्हाला, प्लस x = 3 इन इक्वेशन 1। जो इक्वेशन 1 आहे तिथं काय करायचं तुम्हाला, x च्या जागेवर 3 ठेवायची। सो 5 x ची व्हॅल्यू काय येणार आहे, 3, मीन्स 5 × 3। त्या बॉक्समध्ये काय लिहावं लागेल तुम्हाला, 3। राईट हँड साईडला 9 ॲज इट इज राहणार आहे। आता या दोघांचं आपण काय करू, मल्टिप्लाय। 5 × 3 15 15 या साईडला प्लस आहे म्हणजे राईट हँड साईडला काय होणार, तो -15 आता 9 मधून 15 आपल्याला काढता येत नाही, मग काय करावं लागेल, 15 मधून पहिले 9 काढावं लागेल। 15 मधून 9 काढल्यावर आन्सर येतं 6। बट मोठ्या संख्येचं काय करावं लागेल, तुम्हाला चिन्ह द्यावं लागेल, साईन द्यावं लागेल। सो -6। आता -6 / 3 -6 / 3 = 2। हेन्स सोल्युशन इज x ची व्हॅल्यू आली आहे आपली 3 आणि y ची व्हॅल्यू आली आहे -2। अशा प्रकारे तुम्ही पेज नंबर 4 वर दिलेल्या प्रॅक्टिस सेट 1.1 मधली पहिली ॲक्टिव्हिटी कंप्लीट करू शकता मित्रांनो। अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल 3R मॅथ्स अकॅडमीला सबस्क्राईब करा आणि आपल्या नातेवाईकामध्ये जर कोणी मित्र मैत्रीण नातेवाईक कोणी 10वीला असेल तर त्यांना हा व्हिडिओ काय करा, शेअर करा, कारण असेच खूप सारे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे याच्या पुढे। थँक्यू।